धाराशिव जिल्ह्यातील पीक विम्याचा प्रश्न सध्या गंभीर होत चाललेला आहे. शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही. आपल्यासोबत याच विषयावर बोलण्यासाठी ठाकरे सेनेचे आमदार कैलास पाटील आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. दादा, काय सांगताय? शेतकऱ्यांना पीक विमा भेटत नाही, शेतकरी अडचणीत आहे. खरं तर पीक विमा हा डिसेंबर जानेवारीपर्यंतच मिळायला हवा होता. ज्यावेळेस 31,600 कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं त्यावेळेसच सांगितलं की हेक्टरी 17,000 रुपये विमा सरसकट महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांना मिळेल. परंतु धाराशिव जिल्ह्यात सगळ्यात जास्त महाराष्ट्रात नुकसान झालं होतं. जवळपास 200पेक्षा जास्त अधिक वेळा अतिवृष्टी झालेली आहे. पूर्ण जमिनी खरडून गेल्या होत्या, जमीन मातीसवर राहिली नव्हती. एवढं अभूतपूर्व असं नुकसान झालं असताना या ठिकाणी विमा कंपनीसाठी जे निकष आहेत त्या निकषामध्ये पीक कापणी प्रयोग आणि तांत्रिक उत्पादन हे 2 निकष आहेत. पीक कापणी राज्यस्तरापर्यंत जर गेलं तर पीक कापणी प्रयोगाला 50% आणि 50% तांत्रिक निकष. हे जे निकष आहे तांत्रिक उत्पादन हा जो निकष आहे, तांत्रिक उत्पादना निकषाबाबतीतच माझा आक्षेप आहे किंवा सगळ्यांचा आक्षेप आहे याबाबतीत. कारण तांत्रिक उत्पादन हे सॅटेलाईट इमेजच्या आधारे म्हणजे पीक हिरवं दिसलं म्हणजे खाली सगळं त्याच्यात शेंगा आहेत का, त्या शेंगात दाणे भरलेत का. पाऊस अतिवृष्टी झाल्यामुळं शेंगामध्ये दाणे भरले नाही, शेंग करपा झाला, शेंगा जागेवर चपट्या झाल्यात. पाला जर हिरवा दिसला असला तर प्रत्यक्षात त्या पिकाला माल तांत्रिक उत्पादनात दिसून येत नाही. त्यामुळं मी एप्रिल महिन्यामध्येच पत्र लिहून केली होती किंवा तुम्ही तांत्रिक उत्पादन हा निकष काढून टाका, फक्त पीक कापणी प्रयोगाद्वारेच विमा द्या. कारण पीक कापणी प्रयोगाद्वारे जर विमा दिला तर धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याला सरासरी 30 ते 35 हेक्टरी अशा पद्धतीनं 950 कोटीपेक्षा जास्त अधिकचा विमा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळू शकतो. फक्त तांत्रिक उत्पादन आणि सॅटेलाईटने इमेज घेतल्या, त्या इमेजच्या आधारे हिरवं दिसलं सोयाबीन, वरून हिरवं जरी पाला दिसत असला तर त्याला फळ आहे का, त्याला उत्पादन किती आलं आहे हे कधी कुठं तपासलं गेलं तर ते पीक कापणी प्रयोगात तपासलं गेलं होतं. त्यामुळे तांत्रिक उत्पादनाचा जो निकष लावला हा शेतकऱ्यांवर अन्यायकारक आहे आणि त्यामुळं आमची मागणी हीच आहे की तांत्रिक उत्पादन निकष काढून टाका. आता जे 336 कोटी रुपये राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीने मंजूर केले होते त्यात बरीच 14 मंडळं उघडी गेल्याचं माहिती आहे. आणि ह्या ज्या भागात पाऊस जास्त झाला त्या भागातलीच मंडळं वगळली गेली. पाऊस ज्या ठिकाणी अतिवृष्टी जास्त मंडळं वगळली गेली दुर्दैवाची गोष्ट. त्यामुळं हा तांत्रिक निकष हा 100% काढून टाकला पाहिजे. आणि या उलट आता कंपनी राज्यस्तरीय तक्रार निवारण समिती टेक्निकल कमिटीकडे गेलेली आहे आणि त्यात परत तांत्रिक उत्पादनावर जास्त महत्त्व दिलं जातं. जे विमा कंपनीवर करार केला शासनानं, केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकारचे अटी निकष आहेत. त्यामुळे तांत्रिक उत्पादन हा शेतकऱ्यावर अन्यायकारक आहे. तांत्रिक उत्पादन ह्या विमा कंपनीनं एका खाजगी कंपनीकडनं करून घेतलेलं आहे आणि ते सरकारनं मान्य केलं. हे दुर्दैवाची गोष्ट आहे. एका बाजूला एवढं मोठं नुकसान झालं असताना आपल्या जिल्ह्यातल्या 57 महसूल मंडळामध्ये सगळ्याच महसूल मंडळात 10 ते 12 क्विंटल हे सरासरी उत्पादन तांत्रिक उत्पादन दाखवेल. असं कसं होऊ शकतं? त्यामुळे ह्याच्यावर आक्षेप आहे, ह्याची चौकशी झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांना तांत्रिक उत्पादनाचा निकष काढून जे प्रत्यक्षात पीक कापणी प्रयोग झालेले आहेत त्या ठिकाणी शेतकरी उपस्थित होते, त्या ठिकाणी विमा कंपनीचे अधिकारी उपस्थित होते, महसूलचे होते, कृषीचे होते, हे सगळ्यांसमोर जे झालेले आहेत त्या पीक कापणी प्रयोगाद्वारे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 30 ते 35 रुपये हेक्टरनं जवळपास 950 कोटीपेक्षा अधिकचा विमा द्यावा हीच विनंती मी मुख्यमंत्र्यांनी केली. मुख्यमंत्र्यांचं काय म्हणणं आहे? त्याला आपण चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी याबाबत फेरतपासणी करण्याचे आदेश दिलेले आहेत. हे जे अटी निकष आहेत आपण अटी निकष 4 ट्रिगर काढले. आता यावर्षी आपण प्रभाव दाखवतोय म्हणजे पावसाचा खंड पडणार आहे. हा पावसाचा खंड पडणारा ट्रिगर यावर्षीच ह्या 26च्या खरीप हंगामात जर हा ट्रिगर नसला तर खूप मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे आमची मागणी एवढीच आहे की याची तांत्रिक निकष हा घटक काढून टाकावा, फक्त पीक कापणी प्रयोगाद्वारे 2025चा विमा द्यावा आणि चालू वर्षात जे ट्रिगर वगळलेले आहेत हे ट्रिगर परत ॲड करून शेतकऱ्यांना दिलासा द्यायचं काम सरकारनं करावं. नाहीतर सरकारच्या अटी निकष हे फक्त कंपन्यासाठीच, म्हणजे कंपन्याला जे सोयीचं आहे, कंपन्यासाठी जे चांगलं आहे हेच का असतं, शेतकऱ्यांच्या हिताचं का नसतं अटी निकष, हाच मूळ प्रश्न आहे. आपण पीक विम्यासंदर्भात एक आंदोलन केलं होतं, रस्त्यावर आणि जेवढे ते आंदोलन करण्यात आलं होतं या विषयावर काय 2020च्या पीक विम्याच्या बाबतीत ही असंच आहे. अजूनही सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट
या सगळीकडे जाऊन सुद्धा 2020चा पीक विम्याची अजूनही रक्कम सुप्रीम कोर्टानं आदेश देऊन सुद्धा अजूनही रक्कम म्हणजे दुर्दैवाची गोष्ट बघा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा स्तरावर आलेली 93 कोटी रक्कम ही आपल्याला सर्वोच्च न्यायालयात परत जमा करावी लागेल. जर राज्य सरकार वेळेत केलेली अकाउंट काढण्यासाठी परवानगी दिली असती, तोपर्यंत कंपन्यांना संधी मिळाली, सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाली. म्हणजे सरकार कंपन्यांना स्थगिती मिळायची वाट बघतंय का? आणि 134 कोटीच्या बाबतीत तर राज्य सरकारचा हिस्सा आहे तो थेट आपल्याकडे जमा झालेला आहे सरकारच्या आपल्या शेतकऱ्यांना देण्यासाठी. यासाठी सुद्धा कुठलीही स्थगिती नसताना आता जे सर्वोच्च न्यायालयात प्रकरण चालू आहे ते 75 कोटीचं म्हणजे 93 कोटी व्याजासहित झाले त्याचं चालू आहे. त्याला स्थगित दिली तर आलेले पैसे परत जमा करावे लागले. पण 134 कोटीच्या बाबतीत कसलीही स्थगिती नाही. आपल्या जिल्हाधिकाऱ्यांनी जे सरकारचे वकील आहेत राज्य सरकारचे त्यांना एक पत्र लिहिलं आणि त्यांनी उत्तरात सांगितलं की याबाबत तुम्ही पैसे वाटू नका. हा कुठला म्हणजे राज्य सरकारचे वकील हे म्हणजे काय सर्वोच्च न्यायालय नाही. मी यावर विधानसभेत आवाज उठवला, वारंवार जिल्हा निवडणूक समितीशी बोललो, वारंवार मी पत्रव्यवहार करतो, मुख्यमंत्र्यांच्या कानावर गोष्टी करतो. पण हे सरकार नेहमीच कंपनीधारची धोरण घेतं, कंपनीधारची भूमिका घेतं, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं. शिवसेना रस्त्यावर उतरायला दिसेल का? आम्ही आजपर्यंत विमा 20पासून ते 25पर्यंत ज्या अटी निघतात त्या सगळ्या गोष्टीवर रस्त्यावर आंदोलन करू. ही वस्तुस्थिती आहे की सरकार ठाकरे सेनेचे आमदार कैलास पाटील येणाऱ्या काळात शेतकऱ्यांसाठी शिवसेना रस्त्यावर उतरत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं कैलास पाटील यांनी सांगितलं. मी वैभव पारवे, एलएस मराठी, धाराशिव.